आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याचे माजी खासदार श्री संजय काका पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तासगावमधील प्रभाकर बाबा पाटील युवा शक्ती वरचे गल्ली तासगाव व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या वतीने हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला आहे। रक्तदान देणं ही चांगलंच आहे। रक्तदान केल्यानं एखाद्या काकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलं आहे। हां, तुम्हाला कधी कळलं? मला आत्ताच कळाले, त्यामुळे मी लगेच आलो देण्यासाठी। बरं, काय सल्ला काय द्याल रक्तदान शिबिराला आज यावं म्हणून? नागरिकांनी सपोर्ट द्यावा, प्रत्येकाने येऊन रक्तदान करावं। बरं, काकांबद्दल काय करू? काका हे नेतृत्व चांगलंच आहे, काय अडचण नाही। माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर बाबा पाटील युवा शक्ती वरचे गल्ली यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तरी मी येथे येऊन काकांसाठी रक्तदान केलेलं आहे आणि काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। खासदार संजय काका पाटील यांच्यासाठी आज रक्तदान केलेलं आहे आणि काकांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आजच्या या रक्तदान शिबिराची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे। विक्रम विश्रांत यादव, बॉम्बे टू ऑर्गनायझेशन इंडिया संस्थापक अध्यक्ष। आज माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर बाबा युवा मंच वरची गल्ली तासगाव आणि बॉम्बे टू ऑर्गनायझेशन इंडिया यांच्यामार्फत आज भिलोडी नाका 7 नंबर शाळेमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये 70+ लोकांनी आता रक्तदान केलेलं आहे। अजून हे रक्तदान करणारे लोक येत आहेत आणि हे रक्तदान आम्ही काकांच्या वर्षानिमित्त संपन्न करत आहे। शंकर कांबळे कवटेमंगळावरून आलेलं आहे। काकांचा 60वा वाढदिवस असल्यामुळं आणि सांगली जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळं काकांच्या कुणीतरी डोक्यात घातल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळं काकांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान हे शिबिर आयोजित केलं। इथं रक्तदानलाही त्याचप्रमाणे प्रतिसाद आहे। धन्यवाद। तसेच या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यालाही ऐच्छिक रक्तदाता प्रमाणपत्र देण्यात येत आहे। त्याचबरोबर एक पाण्याचा जार, त्याचबरोबर स्मार्ट वॉच सुद्धा गिफ्ट म्हणून देण्यात येत आहे। उमेश भंडारी, तासगाव।